ह्या व्यक्तीच्या कुटुंबातले सर्व सदस्य रडले. होय, कोण आहे ते व्यक्ती? ठाण्याच्या मैदानावर अनवाणी पायाने जुना चेंडू हातात घेऊन टोळीमध्ये धावणारा ओंकार तरमले. मनात जिद्द आणि डोळ्यात आशेचे किरण घेऊन तो सतत मेहनत करत राहिला. ऊन, वारा, पाऊस, थंडी काही न पाहता तो ग्राउंडवर 8-8 तास मेहनत करत असे. पण त्याच्या मेहनतीपेक्षा पण त्याला पप्पांचा सपोर्ट होता. त्याचे पप्पा रिक्षा चालक होते. ओंकारला शूज घ्यायचा म्हणून ते दिवस आणि रात्र दोन्ही टाईममध्ये रिक्षा चालवायला लागले. स्वतःच्या इच्छा आकांक्षा सोडून दिल्या आणि ओंकारनीही त्याच्या जिद्दीवर उभे राहिले. दिल्लीला आणि त्रिपुराला क्रिकेट खेळायला जायचं होतं, परंतु पैसे नव्हते. पप्पांनी शेतीवर 3 लाखाचे लोन उचलले आणि ओंकारला दिल्ली आणि त्रिपुराला लीग खेळायला पाठवलं. ओंकारचा परफॉर्मन्स पाहून कोचला त्याला महाराष्ट्रामध्ये पाठवायचंच नव्हतं, परंतु ओंकार महाराष्ट्रामध्ये आला आणि MPL खेळू लागला. तो इतका उत्कृष्ट खेळत होता की त्याचं सिलेक्शन IPLच्या 40 प्लेयरमध्ये एक झालं. आणि ज्या दिवशी IPLचा ऑप्शन दिन होता त्या दिवशी ओंकार, आई आणि वडील तिन्हीही सतत देवाकडे प्रार्थना करत होते. ऑप्शनचा टाइम आला. सर्वांच्या मनात धाकधूक सुरू होती. ओंकारचं नाव पुकारला गेलं आणि 30 लाखावर बीट लावली, ते म्हणजे सनरायझर्स हैदराबादने. हे बघून आई, वडील सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. ओंकारच्या सुद्धा. आता त्याच्या घरचं लोन सुद्धा फिटणार आणि ओंकारचा पप्पा अभिमानाने जगाला सांगू शकणार, त्यांचा मुलगा आज एक यशस्वी क्रिकेटर आहे. मित्रांनो, आपणही कोणत्याही क्षेत्रात मेहनत करा आणि आपल्या आई वडिलांचं नाव यशस्वी नक्की करा. आज आपल्याला माहिती पडलं की शेतकऱ्याचा मुलगा सुद्धा क्रिकेटर होतो. ओंकारची स्टोरी नक्की शेअर करा, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रात आणखी असे क्रिकेटपटू निर्माण होतील. म्हणून ओंकारसाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला फॉलो देखील करा. जय शिवराय.